हे केवळ मंदिर नाही, तर हा आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकश्रद्धेचा इतिहास आहे. शिलालेखात न सापडलेला पण लोकांच्या हृदयात जिवंत असलेला देव म्हणजे धुळोबा. तर मंडळी, मेंढपाळाचा रक्षक, शेतकऱ्याचा आधार आणि महादेवाचा लोक अवतार हाच धुळेश्वर. तर मंडळी, सध्या आपण स्वागत कमानीमधून आत आलेले पाहू शकता. बाजूला छोटे छोटे स्टॉल्स आहेत, खेळणी, प्रसाद, अगरबत्ती. समोरच तर मंडळी, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असणारे प्राचीन श्रद्धास्थान म्हणजे धुळोबा. समोर कमान आहे, पाहू शकता तुम्ही. तर सध्या आपण आतमध्ये आलेलो आहे. तर मंडळी, हे मंदिर धुळोबा आत कलंगळे रामलिंग रोड परिसरात डोंगराच्या बाजूला आहे. मंदिराचा परिसर निसर्गाचा कुशीत वसलेले आहे आणि हिल स्टेशन सारखे अनुभव आपल्याला इथे आल्यावर भेटला जातो. तर मंडळी, समोरच छोटंसं म्हसोबाचं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, मंदिराचे नाव लोकजातीने श्री धुळोबा म्हणजेच धुळेश्वर असेही म्हटले जाते. तर हे समोरचं आहे हे म्हसोबा मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. हिंदू देव श्री महादेव शिवाचा स्थानिक रूप मानले जाते. तर इथं सध्या महाप्रसाद चालू आहे बनवण्याचे काम. धुळोबा हे नाव स्थानिक पशुपालक समाज विशेष श्रद्धेचा देव मानला जातो. तर सध्या आपण पायऱ्या चढून वरती चाललेलो आहे, पाहू शकता तुम्ही. खूप मोठं असे भव्य दिव्य असं मंदिर आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा. तर लोक परंपरेनुसार धुळोबा देवाची उत्पत्ती धनगर समाजाशी जोडलेली आहे असेही म्हणतात. तर समोरच अगरबत्ती धूप लावण्यासाठीची हे स्टँड आहे. धुळोबा हे महादेवाचे स्थानिक रूप असेही मानले जाते. आणि हे जे पाहता तुम्ही दीपस्तंभ आहे, हा पूर्ण मंदिराचा बाजूचा परिसर आहे. मंडळी, पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान असे हे मंदिर आहे. जर कधी तुम्ही आळतेला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. तर मंडळी, आपण सध्या सभा मंडपामध्ये आलेलो आहे, पाहू शकता तुम्ही. हा मंदिराचा सभा मंडप आहे आणि या सभा मंडपामध्ये नंदी, शिवपिंड आणि या समोर ज्या आहेत या चांदीच्या पादुका आहेत, पाहू शकता तुम्ही मंडळी. आणि हा पूर्ण बाजूचा परिसर आहे मंदिराच्या. दंतकथामध्ये धुळोबाच्या जन्मापासून विवाहापर्यंत प्रसंग, त्याचे सामाजिक जीवन आणि परंपरा सांगितली जाते. तर मंडळी, या देवाची यात्रा चैत्र महिन्यामध्ये असते. तर काही ऐतिहासिक नोंदीनुसार हे मंदिर इंडो सार्सेनिक शैलीत बांधले आहे, म्हणजेच मध्ययुगीन काळातील वास्तुशैलीत काही प्रभाव दिसतो. तर पुढं गोमाता आहे, म्हणजेच कामधेनू, पाहू शकता मंडळी तुम्ही. तर मंडळी, सध्या आपण पायऱ्या चढून वरती मेन गाभाऱ्यामध्ये चाललेलो आहे. तर मंडळी, ही जी मूर्ती आहे काळ्या पाषाणामधील धुळोबाची मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. हे मंदिराचा गाभारा आहे. तर सध्या आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. हा पूर्णपणे सभा मंडप आहे. तर लोककथांमध्ये असेही सांगितले जाते की धुळोबा हा शिवाचा अंश अवतार आहे. तर हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक
ज्योतिर्लिंग आहे असेही म्हणतात. तर मंडळी, ग्रामीण भागातील लोकांना सोप्या आपुलकीच्या रूपात दर्शन देणारा महादेव म्हणजेच धुळोबा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ. शंकर, महादेव, धुळोबा ही सर्व नावे श्रद्धेने एकाच देवासाठी वापरली जातात.